नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. जेजुरी खंडोबा देवाच्या साक्षीनं गुरव विकास प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय गुरव संमेलन बोरमलनाथ येथे संपन्न. मंदिर संस्कृती संस्कार रक्षणाकरिता घेतली शपथ. मंदिर संस्कृती उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरव समाजाचे गुरव विकास प्रतिष्ठानचे गुरव संमेलन राज्याचे कुलदैवत जेजुरी गडावरील खंडोबा दर्शन घेत दौंड तालुक्यातील बोरमलनाथ या ठिकाणी पार पडले. विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि चित्रपट सेन्सॉर बोर्ड सदस्य नवलजी शिवाळे, प्रख्यात ज्योतिषतज्ञ प्रवीण राजगुरू, रवींद्र गुरव आणि जेजुरी शहर आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष सदानंद बारबाई यांनी जेजुरी खंडोबा देवाचे दर्शन आणि येथील पवित्र महाखंडा हातात घेऊन गुरव सामाजिक विकासाकरिता ऐक्याची प्रार्थना केली. यावेळी श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीनं आणि जेजुरी गुरव समाजाच्या वतीनं चेतन सातबाई यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तर बोरमलनाथ येथे मंदिर संस्कृती संस्कार आणि परंपराकरिता सामाजिक ऐक्याची शपथही घेतली. तर संमेलनाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रसिद्ध असलेले समाज अभ्यासक डॉक्टर नितीन ढेपे, प्रतिष्ठान अध्यक्ष नवल शिवाळे, बोरमलनाथ ट्रस्ट अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे संयोजक कैलास आबा शेलार, प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ प्रवीण राजगुरू, इनाम जमिनी कायदे तज्ञ रवींद्र क्षीरसागर, पूजापाठ पौरात्य अभ्यासक गणेश पोरेगुरुजी, मोडी लिपी अभ्यासक रिद्धी गुरव, भीमाशंकर ट्रस्ट अध्यक्ष सुरेश कौधरे, सुनील घनवट, विजयकुमार हरिश्चंद्रे इत्यादींनी विविध विषयांवर मार्गदर्शनही केले. मंदिर संस्कृती परंपरा ग्रंथ विचार मंथन इतिहास संवाद संस्कार समाजाने नवे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकासात करण्याचा आणि मंदिर परंपरा रक्षणाकरता कृतिशील संस्काराचा दैनंदिन वापर करण्याबाबत शपथही घेण्यात आली. या संमेलनाकरिता राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातून समाज प्रतिनिधी उपस्थित होते. जेजुरी खंडोबा येथे प्रार्थना करत समाजाचे ऐक्य आणि गुरव आज काल आणि उद्या या भव्य दिव्य अशा शिबिराचे 3 दिवसीय महासंमेलन आयोजित करण्यासाठी त्यांनी विशेष विचारमय केला आहे. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज. गुरव पुजारी संमेलन खऱ्या अर्थाने आज सक्सेस झालेलं आहे. गुरव विकास प्रतिष्ठान असेल आणि बोरमलनाथ चॅरिटेबल ट्रस्ट या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा कार्यक्रम केला होता. अनेक मान्यवरांनी याला चांगलं मार्गदर्शन केलं. अनेक पुजारी वेळात वेळ काढून ह्या संमेलनाला आले. या संमेलनाच्या माध्यमातून गुरव तरुण हा कसा गुरव तरुण जो पुजारी आहे तो समाजात कसा जोडला जाईल, समाज कार्यामध्ये कसा जोडला जाईल, समाजाचं सेवा कशा पद्धतीने करेल, समाजाची सेवा करता करता गावाची सेवा देशाची सेवा कशा करेल याच्याकरता हे एक उत्कृष्ट मार्गदर्शन होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एक शपथ पण घेतलेली आहे. एक आम्ही नियोजन केलेलं किंवा एक प्रथा सुरू केलेली आहे की आजपासून पुढच्या प्रत्येक आठवड्याला प्रत्येक गुरव बांधव आपल्या परिवारासोबत मंदिरात जाणार. कारण आम्ही स्वतः आमचे मुलं आमची मुली आमच्या परिवाराला मंदिरात घेऊन जाणार. मंदिराच्या बाहेर आम्ही फोटो काढणार आणि तो फोटो सगळ्यांना दाखवणार आणि सगळ्यांना आवाहन करणार की ज्याप्रमाणे आम्ही मंदिरात जातो त्याप्रमाणे तुम्हीही मंदिरात जा. शेवटी आम्ही जेव्हा कमवतोय किंवा जे काही नोकरी व्यवसाय करतोय किंवा जे इतर काही करतोय ते परिवारासाठी. मग परिवार आणि आम्ही एकत्र येणार कधी? मंदिराच्या निमित्ताने तरी आम्ही आठवड्यातून एकदा त्या मंदिरात सगळे जाऊ, पूजा करू आणि अशा पद्धतीने गुरव म्हणजे हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती याचं रक्षण करणारा गुरुदेव पुजारी आहे. याची ओळख त्यांना आहे ती पुन्हा जाणून देण्याकरता आम्ही हे कार्यक्रम केलेला आहे. महाराष्ट्रातील गुरव समाजाच्या जे सर्व मंदिर आहेत त्या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांची कार्यशाळा आज इथं झाली. गुरव विकास प्रतिष्ठाननं ती आयोजित केलेली होती. याच्यावर बऱ्याच विषयावर आज विचार मंथन झालं. अगदी मूलभूत गोष्टीपासून की ही मंदिर संस्कृती किती महत्वाची आहे, ती का टिकली पाहिजे, इथंपासून की आतापर्यंत हजारो वर्ष ही मंदिर संस्कृती गुरव समाजाने टिकवली, परंतु याच्यामध्ये गुरव समाज टिकावा यासाठी काही व्यवस्था आहे का? इनाम जमिनीचे प्रश्न आहेत, देवस्थानच्या ट्रस्टचे प्रश्न आहेत. हजारो वर्ष कित्येक पिढ्यांनी सेवा करून सुद्धा गुरव पुजाऱ्यांचं भविष्य मात्र हे अंधारामध्ये आहे. यासाठी काय करता येऊ शकेल?
गुरुवांनी या मंदिराच्या पूजेमध्ये पुढच्या पिढ्या व्यतीत कराव्यात की शिक्षणाच्या मागे जावं, गुरुवांनी मंदिरं सोडली तर या मंदिर संस्कृतीचं काय होईल, अशा अनेक विषयावर साधक बाधक चर्चा या कार्यशाळेमध्ये झाली. आणि खरोखरच गुरव समाजाला मंदिर संस्कृती आणि स्वतःचा समाजाचं जे भवितव्य आहे, भविष्य आहे, याबद्दल सखोलपणे विचार करण्याची ही वेळ आलेली आहे. आणि बोरमलनाथ देवस्थान पावनभूमीमध्ये गुरु पुजारी संमेलनाचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणाहून या ठिकाणी गुरु बांधव आले होते. अतिशय सुंदर असं नियोजन झालं. आपापले विचार या ठिकाणी मांडले गेले. धर्म, राष्ट्र, संत, गुरव समाजाचं त्याबद्दल स्थान याविषयी अनेक नामांकित विचारवंतांनी आपले विचार मांडले. खरोखरच अतिशय आनंद वाटला. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. विविध भागातून आलेल्या सर्व गुरव समाज बांधवांचा मी या ठिकाणी स्वतःचे आभार मानतो. चे गुरव पुजारी संमेलन या ठिकाणी बोरमलनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये आयोजित केले. आदरणीय शेवाळे साहेब असतील, आबा शेलार असतील, या सर्व मंडळींनी सकाळपासून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं आणि मान्यवर व्यक्तींचं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. पुजाऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी उहापोह झालेला आहे. आदरणीय डॉक्टर ढेपे साहेब यांनी सुद्धा आपल्या पुजाऱ्यांच्या संदर्भात त्यांचंही मनोगत व्यक्त केले. प्रवीण राजगुरू असतील, गणेश पोरे असतील, या सर्व मंडळींनी आपण पूजा अर्चा कशी पद्धतीने केलं पाहिजे, आपण ज्या जातीमध्ये गुरव समाजामध्ये जन्मलोय, जे आपल्यावर जे संस्कार निर्माण झालेले आहेत त्या पद्धतीने आपण पूजा अर्चा केली पाहिजे. त्यासाठी आपण चांगले संस्कार आणि आपण शिक्षण हे केलं पाहिजे. अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी छोट्या स्वरूपात पण खरोखर एकदम मनाला प्रसन्न वाटेल असं हे आजचं संमेलन होतं. मी या संमेलनाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि बोरमलनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आज जो गुरव पुजारी संमेलन कार्यक्रम झाला त्यात मी आज सहभागी झाले होते. या कार्यक्रमात खूप मान्यवर व्यक्तींनी गुरव संस्कृती, त्यांच्या परंपरा, इनाम जमिनी, त्याबरोबर इतरही गुरुवांचे विषय आहेत जे त्याच्याबद्दल खूप चांगली माहिती दिली. अनेक अजून तरुण पिढीने या अशा संमेलनांना उपस्थित राहावे हे. गुरव विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तसेच बोरमलनाथ देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने बोरमलनाथ या ठिकाणी जो गुरव समाज संमेलन मंदिर व्यवस्था या विषयावरती आज खूप छान असा या ठिकाणी गुरव बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. मार्गदर्शन करणारे सगळेच उत्तम वक्ते आणि लोकांनी याचा अतिशय आनंद घेतला आणि शिकून घेतलेलं आहे की मी मंदिर व्यवस्था करत असताना काय केलं पाहिजे याविषयी. आणि या दोघांचे सुद्धा म्हणजे संयोजक, आयोजक आणि उपस्थित या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शिवम, जय गुरव.